कारखाना म्हणून कामकाज निराणी शुगर्स पाहतंय आणि संस्था म्हणून आपण त्या ठिकाणी मालक म्हणून कामकाज पाहतोय। भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची 43वी वार्षिक सभा या ठिकाणी संपन्न होत आहे। स्वर्गीय मधुकाका शितोळे आणि स्वर्गीय सुभाषअण्णा कोल यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सभासद बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अध्यक्ष साहेब मला एकच प्रश्न पहिला विचारायचा आहे की आता तुम्ही सांगितलं की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जप्तीचे आदेश केले कुठले भीमा पाटसचे। मला एक सगळ्यांना सांगायचे फक्त ऐकून घ्या की भीमा पाटस कारखान्याचा जे काय कर्ज आहे ते लीड बँक MSC बँक आहे, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लीड बँक आहे आणि आम्ही त्याचे सहभागी आहोत। त्यामुळे तो आम्हाला अधिकार अजिबात नाही जप्ती करण्याचा। परंतु तुम्ही काय सांगितले की जप्ती करण्याचे आदेश PDCC बँकेने केलेत, तर हे मला काही पटलं नाहीये। जरा जे काही खरं असेल ते सांगावं आणि ते काय खरं खोटं आता झाकून लपून कोणाचंच राहत नाही। जे मला विचारले त्याचंच उत्तर देतोय आणि उत्तर द्यायचं स्वातंत्र्य मला आहे। तुम्ही जे सांगितलं की आम्ही जप्तीची कारवाई केली नाही त्याचं उत्तर देतो, पुढचा प्रश्न विचारा त्याचंही उत्तर देतो। एक मिनिट जरा। कायदेशीर कारवाई नाही जप्त करणं, हे बघा जप्तीचे आम्हाला सिक्युरिटायझेशनचे अधिकार मिळालेले आहेत। बँकेचं किती कर्ज त्या कारखान्यावरती माझ्या आता जवळपास 200 कोटीच्या आसपास गेलंय, म्हणजे पुणे जिल्हा बँकेचं, राज्य बँकेचं वेगळंच। आता राज्य बँकेने मध्यंतरी आम्हाला एक पत्र दिलंय की बाबा तुमचं कर्ज फार मोठं आहे तर तुम्हीच काय कारवाई करायची असेल ती करा, तुम्हाला ते अधिकार, असं राज्य बँकेने एक पत्र दिले ते आमच्याकडे आहे। आता आम्ही आमच्या वकिलाला सांगून कायदेशीर नोटीस देऊन रीतसर जी कायदेशीर कारवाई होऊ शकते ती सगळी, कारण 194 एकर जमीन आहे कोणाला, त्या भीमा पाटस कारखान्याला नाही। आतापर्यंत 1-2 नोटिसा दिल्या माझ्या, नाही नोटीस मध्ये उल्लेख केला की बाबा याच्याशी तुम्ही पैसे भरणार होता, तुम्ही असा असा शब्द दिलाय, इतक्या दिवसात भरतो म्हणून सांगितलंय, त्याची 10% रक्कम तुम्ही आमच्याकडे भरलेली आहे, मग तुम्ही हे बाकीचे राहिलेले पैसे का भरले नाहीत वेळेत, त्याच्या पाठीशी घालतं ते तर उघड सत्य आहे ना। म्हणजे काय सांगायची गरज आहे का? हे सांगायची गरजच नाहीये, कारण आता मी संजय राऊतांचं ते ऐकलं सगळं। तुम्ही इतर कारखान्यावर करताय जे कारखाने रेग्युलर, तर आता हे मी नाही बोलत तुम्हीच बोलता आणि त्याच्या विरोधी इथं बोलता, हे योग्य नाही एवढंच माझं म्हणणं। एक मिनिट चेअरमन साहेब, जप्तीचे आदेश नेमके कोणी केलेत हे सांगा तुम्ही, कोणी केले सांगितलं ना आता, ते जाऊ द्या। माझं कर्ज 200 कोटी आहे। हो माझं तर आहेच कर्ज, मी हे बघा त्यात 48 तुमचं कशाचं कर्ज आहे? तुमचं कशाचं कर्ज आहे? माझं म्हणजे कोणाचं? PDCC बँक बँक आणि माझं कर्ज यात खूप फरक आहे। मी तसं बोलत नाहीये, मी अर्थाचा अनर्थ काढू नका, अर्थाचा अनर्थ काढू नका। मी PDCC बँकेबद्दल बोलतोय, PDCC बँक बँकेबद्दलच मी बोलतोय। आणि PDCC बँकेचं कर्ज असणं म्हणणं आणि माझं कर्ज असणं म्हणणं यात खूप मोठा फरक आहे, याची नोंद घ्या। तुम्ही गैरअर्थ करू नका, मेहरबानी गैरअर्थ करत तुम्ही करताय, तुम्ही गैरअर्थ करता। मी गैरअर्थ करत नाही, मला सांगा, मी परत ऐकून दाखवू का माझं कर्ज? ते नाही, ते नका करू आता, का नको करू? एक जप्तीचे आदेश नेमके कुणी केले तेवढं सांगा। जप्तीचे आदेश कुणी केले तेवढं सांगा। पुणे जिल्हा बँकेने केले, तुम्हीच सांगितलंय तुमच्या स्टेटमेंट मध्ये, तुम्हालाच आता आम्ही हे बघा, तुम्हाला ऐकून घ्यायचं नसेल आणि आम्ही म्हणतोय त्याला जर मान्यता द्यायची नसेल तर काय करणार आम्ही? तुम्ही हुकुमशाही करायचं चालवलंय तुमचं। हे बघा जप्तीचे आदेश हे MSC बँकेने त्यांनी सांगितलं आम्ही लीड बँक आहोत आणि आम्हीच ते करणार, म्हणलं करून टाका, तुम्ही करून टाका, त्यांनी केलेली आहे जप्तीचे आदेश। आणि या ठिकाणी दुसरा विषय आहे की गेल्या वार्षिक सभेला, एक मिनिट, पहिला प्रश्न झालाय का? उत्तर देऊ का? हा द्या त्याचं ते उत्तर। हे बघा MSC बँकेचं मी तुम्ही जे सांगितलं ते ऐकवलंय, तुम्हीच सांगितलं की माझे आणि PDCC बँकेचं 200 कोटी कर्ज आहे, MSC बँकेने आम्हाला पत्र दिलेलं आहे, तुम्ही तुमचे मेजर कर्ज असल्यामुळे तुम्ही
जप्तीची कारवाई करायला हरकत नाही असं पत्र दिलं असं तुम्हीच सांगितलं, जे मी आता सर्वसाधारण सभेसमोर ऐकवलेलं आहे. आणि या कारखान्याचा जप्तीची नोटीस आणि ताबा हा पुणे जिल्हा बँकेनंच घेतलेला आहे. त्याच्या संदर्भातली आवश्यक ती कागदपत्र सोमवारी जिल्हा बँकेमध्ये मी तुम्हाला पोहोचवण्याचं सोमवारी मी सगळ्यांना सोमवारी खात्री करू. सोमवारी हा मी देतो तुम्हाला देतो. दुसरा विषय दिल्यानंतर फक्त मला दुसरा विषय जे त्यात काही शंका असेल Yes, yes. तर फोन करून विचारायला काहीच हरकत नाही. बोलतो मी. दुसरा विषय, मागच्या जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये मी कामगाराचा प्रश्न विचारला होता तुम्हाला की कामगाराची देणी तुम्ही किती दिवसात देणार आहात. तर तुम्ही मला उत्तर दिलं होतं सगळ्यांच्या समोर की 15 दिवसात कुठल्याही प्रकारे त्यांची देणी देऊन टाकतो 15 दिवसात. परंतु ती देणी अजून दिलेली नाहीत, अजून नाही. एक मिनिट, तुम्हाला कदाचित मगाशी मी जे सांगितलं नाही, आता मला बोलू ना, तुम्ही हो कशाला म्हणता मध्ये? मी मध्ये बोललो का? माझं पूर्ण होईपर्यंत तुम्ही पण बोलायचं नाही. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं, माननीय सभासद मनोजजींनी जो काही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देत असताना कदाचित तुमचं त्या उत्तराकडे लक्ष नसल्यामुळे तुम्ही हा परत प्रश्न विचारला. परत रिपीट करतो, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये त्यावेळेस युनियन आणि मी दोघांनी आश्वस्त केलं होतं आणि मी जसं आश्वस्त केलं तर या तारखेपर्यंत, मला वाटतं 20 तारीख होती ती, बरोबर ना? तारखा देता कागद खाली बघा. त्याच्यामध्ये साधारणपणे 20 तारखेपर्यंत आम्ही पैसे भरू, जी रक्कम ठरली होती ते युनियनचं आमचं ठरलं होतं. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये त्यावेळी सुद्धा स्टिकअप होतो. परंतु काही आताताई करणाऱ्या कामगारांनी उपोषण केलं आणि कोर्टात अर्ज केल्यामुळे ती बाब न्यायालयीन प्रलंबित राहिली. मी त्यावेळेस सुद्धा युनियनला बोलून वारंवार सांगितलं होतं. मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जी युनियनशी चर्चा झालेली रक्कम आहे ती त्या कालावधीमध्ये वर्ग करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यावेळेस माझ्याबरोबर 2, एक तर व्हाईस चेअरमन म्हणून, त्याच्यामध्ये माजी व्हाईस चेअरमन म्हणून सत्वशील शितोळे हे तिथं उपस्थित होते. दुसरे माजी संचालक महेश भागवत हे उपस्थित होते. त्यांनीच त्याच्यामध्ये चर्चेमध्ये पुढाकार घेतला होता. आणि आनंददादा थोरात तिसरे व्हाईस चेअरमन, या तिघांनी घेतला होता, पुढाकार घेतला होता. परंतु त्यांना ते मान्य नव्हतं आणि युनियन आणि आम्ही केलेल्या चर्चेच्या व्यतिरिक्त नवीन मागण्या आल्यामुळे त्याच्यातला निर्णय होऊ शकला नाही. आणि 29 सप्टेंबरला मी त्या मागच्या वेळेस जे काही सर्वसाधारण सभा झाली होती ती झाली होती. 15 दिवसात देणी देण्याचं मान्य केलं होतं. 15 दिवसाचा कालावधी देण्याच्या ऐवजी विनाकारण सभा संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी 2 ऑक्टोबरला उपोषण सुरू झालं. न्यायालयात गेली, दसरा होता आणि त्यानंतर मी 12 ऑक्टोबरला त्यांना भेटून सांगितलं की आम्ही दिलेल्या कालावधीमध्ये पैसे भरायची आमची तयारी आहे. माझी नम्र विनंती मी त्यांना केली. गेटमध्ये सगळेच होते, सगळ्यांना माहिती आहे की ठरल्याप्रमाणे आम्ही देऊ, पण तुम्ही उपोषण करू नका आणि नवीन मागण्यासंदर्भात सुद्धा ज्या काही इतर नवीन मागण्या असतील त्याचा वेगळा टप्पा करून त्याची सुद्धा कशी पूर्तता करता येईल ते पाहू. परंतु त्यांनी ऐकलं नाही. न्यायालयात गेल्यामुळे, न्यायालयीन बाब झाल्यामुळे पुढे ती प्रक्रिया ही थांबली. परंतु मी जे काही कामगार आहेत त्यांना आश्वस्त करतो की युनियनशी आम्ही त्या संदर्भात चर्चा करतोय आणि ते पैसे भरल्यानंतर बरीच कामगारांची इतर देणी सुद्धा मिळतील अशी स्थिती आहे. त्याला पुढचा प्रश्न. दुसरा विषय, गेल्या वार्षिक अहवालामध्ये 1 लाख पोती शिल्लक तुम्ही दाखवली होती आणि एवढे कोटी रुपये त्याचं येणं आहे असं दाखवलं होतं. आता मला एक सांगा, किती वर्ष साखर शिल्लक राहू शकते? म्हणजे कारखाना बंद झाल्यानंतर जास्तीत जास्त वर्षभर साखर चांगली राहू शकते, नाहीतर साखर चांगली राहू शकत नाही. कारण 10 वर्ष मी बी कारखाना चालवलेला आहे. आणि मग साखर आता ती विकली का काय, का काही शिल्लक साखर आहे का काय? त्यावेळेसच मी म्हटलं होतं की मला नेऊन तेवढी साखरेची पोती दाखवा, 1 लाख शिल्लक असतील तर त्यावेळेस काय तुम्ही ते दाखवली नाहीत, काही नाहीत. आताही जर शिल्लक असतील तर ती दाखवा आम्हाला, नाहीतर काय केले काय नाही, त्याचे पैसे आलेत का नाही हे सांगा आम्हाला. आणि त्या पैशाचं नेमकं काय केलंय काय नाही हे सांगा आम्हाला. प्रश्न झाला का? उत्तर देऊ. झाला.
तर माझी परवानगीची तुम्हाला गरजच नव्हती, कारण की साखरच तुमच्या ताब्यात होती. कारण की आता उत्तर होऊ द्या, मग विचारा प्रश्न, आपण भक्कम आहे, काय अडचण नाही. त्यामुळे तुम्ही गोडाऊनचा ताबा घेतला होता, तुम्ही कारखान्याचा ताबा घेतला होता, ती कागदपत्र मी सोमवारी देणारच आहे. आणि त्याच्यात कोण मध्यस्थी करून बसायला तयार असेल तर मी चर्चा करायला पण तयार आहे. तर जनरल मिटिंग कशाला, बँकेत येतो मी, तिथं आपण चर्चा करू सगळी. तर तिथं आपण ताबा घेतलेला असल्यामुळे, आणि नाही माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं, तर मला बोलायला तुम्ही थांबतो ना. अरे तू, हे बाळा, हे सचिन, नंतर बोल ना. आता काय, आता आधीच सांगायचं काय सांगायचं ते मिटिंगला यायच्या आधी, आता काय सांगतोय मी. आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा मी परवा आढावा घेतला का नाही. आता सेसवर मी गेलो आणि खरेदी विक्री संघाची जनरल मिटिंगला आलो का मी. हे चेअरमन त्याला तो मध्ये बोलतोय, मला तेवढं बोलायचा अधिकार द्या. त्याचा काय विषय असेल तो त्यांनी तुम्ही तुमचंच करू ना. एवढं नाही, तिकडे पण येऊ ना आम्ही. मी खरेदी विक्री पुढच्या बैठकीला येतो. काय चाललंय मला सगळं माहिती आहे, फक्त संस्थामध्ये राजकारण करू नये एवढ्या बाताचा मी आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही अरे बाबा, सिनियर सभासद आहे, त्यांचं उत्तर देऊ, नंतर तुझं देऊ. ऐक ना, बोलू दे ना. हा, ते त्यांना सांग, मी बोलतो तू यश. तुमच्यावरच आहे, माझ्यावर नाही. उत्तर देऊ द्या ना मला. एवढं संपू, त्यांना जाऊन दिलं नाही त्याचं उत्तर तर देऊ द्या. तर तुम्ही माझ्या बघा, एक साळुंखे साहेब, एक 2 मिनिट त्यांचं हो द्या उत्तर, त्यांचं हो द्या. त्यांचं झालं की होऊ दे. हो साळुंखे साहेब 2 मिनिटं थांब. साळुंखे साहेब ऐका, माझं ऐका किंवा त्यांचं ऐका, दोघांपैकी कोणाच तरी ऐका. अध्यक्ष साहेब, अध्यक्ष साहेब उठका. हो अध्यक्ष साहेब. तर तुम्ही ते मध्ये आल्यामुळे थांबले, बाकी काही नाही. त्याला बसायला सांगितलं असतं तर आता उत्तर झालं असतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही मला काय परवानगी घ्यायची गरज नव्हती. तुम्ही ताबा घेतला होता, कारखान्याचा ताबा घेतल्यानंतर गोडाऊनचा ताबा घेतला होता. त्याच्यात पूर्ण पंचनामा करून तुम्ही सगळ्या गोष्टींचा ताबा घेतलेला आहे. तो तुमच्याकडे जवळपास वर्षभर राहिलेला आहे. आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही पोती बागा, तुमचाच गोडाऊन पेपरकडे चाव्या होत्या, तुमच्याच गोडाऊन पेपरने त्या ठिकाणी ताबा घेतला होता, तोच पाहत होता. त्यामुळे खरं तर साखरेचे प्रश्न आता आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही ताबा घेतल्यानंतर पुढे काय झालं. परंतु ते मी विचारत नाही. बँकेने कारखाना चालवायला दिला, त्याच्यामध्ये एकच अट होती की वार्षिक भाडं किती, आणि त्याच्यावर साखरीचं ऊसाचं गाळप झालं किती टन, इथेनॉलवर किती रुपये पर टन पर लिटर, असं गणित असताना जिल्हा बँकेने अट टाकली की आमचं 1 टाइम सेटलमेंट करा. त्या अटीप्रमाणे पहिल्या 3 टेंडरमध्ये हे टेंडर अवघड असल्यामुळे कुणी सहभागी झालं नाही. परंतु सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून दिल्ली मुंबईतून हालचाल करून निराणीजींना सूचना झाल्या. कोण शूरवीर ज्याला वाटतंय ना हा कारखाना ह्याच्याकडे गेला त्याच्याकडे गेला, पूर्ण 3 वेळा टेंडर एमएससी बँकेचं झाल्यानंतर राज्यात आणि देशात कुणीही हे टेंडर इतकं अवघड असल्यामुळे कुणीही टेंडर भरायला आलं नाही. शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये निराणी उद्योग पुढे आला करून या कारखान्याच्या काही व्याजाच्या आकारण्यात जिल्हा बँकेने जादाचं केलं असं आमचं मत आहे. मी दावा नाही करत, परंतु माझी विनंती अशी आहे की तुम्ही कारखान्याची नेहमी काळजी करता असं तुमच्या बोलण्यातून मला वाटतं, विशेषतः जनरल मिटिंगला ज्या वेळी येतात त्यावेळी. तर आमचं एक पत्र सोमवारी मी ते पण एक पत्र देतो. व्याजाच्या आकारण्या जर जादा झाल्या असतील तर एक ह्या संस्थेचे आपण सभासद आहात, या ठिकाणी 10 वर्ष आपण राज्य केलंय आणि त्या ठिकाणी त्याचा विचार करून तुम्ही ते सगळं आम्हाला जर योग्य असेल तर, म्हणजे तपासणी जर योग्य असेल तर त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असू शकतात हे मला मान्य आहे. परंतु शेवटी जादाची आकारणी झाली असेल तर 1-1 रुपया हा संस्थेचा सुद्धा महत्वाचा आहे. त्याबाबत आपण निश्चितपणे आम्हाला सहकार्य करावं, तसं तुम्ही आश्वस्त करावं अशी माझी विनंती. अध्यक्ष साहेब मला एकच प्रश्न. जरा हो थांबा जरा, थांब जरा. बाबा मला बोलू दे.
हे बघा, हे असे करतात बघा. दादा मला एक प्रश्न असा विचारायचा आहे. 2 मिनिटं. एक माझा असा प्रश्न आहे, हे आता या अशा पद्धतीनं तुम्हाला जर करायचं असेल, तुम्ही अरे ऐक ना, एक मिनिट हे माझा व्याजाची एकच प्रश्न आहे. रक्कम हॅलो, एकच प्रश्न आहे दादा माझा की ह्या तुम्ही- चर्चेतून तुम्ही म्हणताय माझी बँक आहे, बरोबर आहे ना? सभासद म्हणून बाकीची लोक आले, या सगळ्या लोकांना प्रश्न मांडायचा. तुम्ही प्रत्येक सभासदांना, दादा ऐका, बघा, हे प्रत्येक असं सभासदांना बोलण्याची थांबा, संधी एक मिळाली मिनिट. पाहिजे. दोघांचे माईक बंद करतो मी. दोघांचे माईक हे बघा, बंद अध्यक्ष करून साहेब. तुम्ही बोलताय हे बेशिस्ती करतात म्हणून ह्यांचे माईक बघा, बंद केले, तुमचं चालूच ठेवलंय. मगाशी तुम्ही जे म्हटलं ना की बाबा तुमच्या ताब्यात कारखाना आहे, आपलं गोडाऊन आहे, तुम्ही त्याचे मालक आहात गोडाऊनच्या साखरेमधले. मी गेल्या वेळेस तुम्हाला इथं जनरल बॉडीला प्रश्न विचारला, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला असं म्हटलं की मला फक्त तुम्ही स्वतः येऊन ती साखर दाखवा, हे विचारणं माझी काय चूक आहे का? काय तुम्हाला अजिबात चुकीचं चूक विचारलं? नाही. काय चुकीचं आहे? तुमचं झालं की मला सांगा. आणि मी मला उत्तर देतो. मला एक सांगा, तुम्हाला सांगतो, आम्ही तुम्हाला सांगतो 48 कोटीची सवलत दिलेली आहे की नाही बँकेनी, का नाही दिली मला सांगा. आता मी आहे ना, ऐका, म्हणजे असं नाही. प्रश्न झाला की मला सांगा, मग मी बोलतो. मग मी बोलतो, तुम्ही बोलू नका. मग मी लोकांच्याकडे बोलतो. चुकीचे मेसेज नाही गेले पाहिजे, एकदम बरोबर आहे. असं माझं मत आहे. म्हणून आम्ही तुमचा प्रश्न झाला की मी देऊ का उत्तर त्याचं? हो द्या उत्तर. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, असं चुकीचं उत्तर देऊ नका. नाही देत, नाही देत. फक्त आता जे बघा. बरोबर आहे ते द्या, की मी तुम्हाला प्रश्न विचारणं आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन तुम्ही मला देऊन दाखवणं, याच्यात काय चुकीचं आहे? हा. देऊ उत्तर. झालं का तुमचा प्रश्न? हा. मी परत सांगतो की जप्त केल्यानंतर कारखाना निराणीच्या ताब्यात देईपर्यंत पूर्ण वेळ कारखान्याचा ताबा हा आपल्या जिल्हा बँकेकडे होता विथ एमएससी बँक. मी एका बँकेकडे नाही म्हणणार, दोन्ही बँकांनी ताबा घेतला होता. त्यांनी तुम्हाला पत्र दिलं होतं, हे तुम्ही सांगितलं की एमएससी बँक जरी लीड बँक असली तरी मुख्य कर्ज हे पुणे जिल्हा बँकेचं असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करायला काही हरकत नाही, असं तुम्ही वेगवेगळ्या चॅनल्सला सांगितलं, मी ऐकलंय. आणि कदाचित मी कागद पाहिलेले नाही, त्या अधिकारातून पुणे जिल्हा बँकेने तर जप्तीची कारवाई केली. आणि त्यानंतर मला वाटतं 1.5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण कारखान्याचा ताबा हा पुणे जिल्हा बँकेकडेच होता. आणि त्या कालावधीमध्ये मी काही, तुम्हीच एकटे सभासद आहे आणि प्रत्येकाची सगळ्यांनाच घेऊन जायचं काय, असं काही आपलं घरचं काम नाहीये. तुम्ही पण संचालक होता, संचालक आहात, तुम्हाला कुणीही 2 वर्ष आढळलं नव्हतं की किती पोते आहेत आणि काय झालंय, किती शिल्लक आहे आणि ती खराब झाली का काय झाली. पण मी नक्की सांगतो, तुम्ही सांगितलं मी 10 वर्ष काम केलंय. तुम्ही ज्यावेळेस कामकाज करताना आपण सगळेच होतो, त्यावेळी मी काही नाकारत नाही. परंतु त्या कालावधीमध्ये मी अध्यक्ष 2001ला पहिल्यांदा झालो, संयुक्त संचालक मंडळात 2002ला परत निवडणुकीने झालो. 2002 ते 2024 कधी साठवणुकीसाठी साखरपोती कारखान्याच्या बाहेर न्यावे लागले नाही. परंतु 1992 ते 2001 असा काही कालावधी होता की इथली गोडाऊन क्षमता संपल्यामुळे आपण साखर बाहेर साठवत होतो. बरोबर आहे? मला माहिती आहे हा. ना, सगळं माहिती आहे. तर त्याच्यामध्ये अशा वेळी सुद्धा शेवटी आपली अतिशय सहकारी स्वरूपात चाललेली संस्था आहे. कामगारांनी काय काय केलंय आमच्या विरोधात त्याचं तुम्हाला सगळी माहिती आहे. आम्ही कधीच कामगारांच्या बाबतीमध्ये अवाक्षरे मी कधी काढलेलं नाही. जाहीरपणे खाजगीत काय बोललोय असेल, खाजगीत काय बोललो हा मिटिंगचा विषय नाही. परंतु इतकी लोकशाही आहे, कामगारही आपले सगळे होते, जे तिथं सगळे जे काही आपले अधिकारी सगळे स्थानिक आहे, सगळ्यांना खुलं होतं. तुम्हालाही त्या ठिकाणी जायला कधीच मुभा नव्हती. तुम्ही आलाय आणि तुम्हाला अडवलं. तुमचे गोडाऊन किपर बँकेचे नियमित येत होते, तुमचे बँकेचे सगळे, मी असताना सुद्धा, संचालक असताना सुद्धा अधिकाऱ्यांना काही बंधन नव्हतं. बँकेचंच तारण असल्यामुळे, तुम्ही बँकेचे संचालक असल्यामुळे तुम्हाला कुणी अडवलं का आल्यानंतर आज जायला? अडवलं का कुणी? नाही, मी आलोच नाही. हा, नाही, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तर हा, ते आले नाहीत हे त्यांनी मान्य केलं. त्यामुळे मी कसं दाखवायला जाऊ हा प्रश्न आहे. माझ्याकडे खरं ते खरंच असतं ना. एकदम बरोबर. असं असेल तर अतिशय उत्तम आहे. यस, मी सांगतो आता. तर त्याच्यामध्ये दुसरा जो तुमचा प्रश्न आहे, तर मी वारंवार जर माझ्याकडे बघितलं तर बरं होईल, जरा इकडे बघितलं उत्तर द्यायला मला बरं वाटेल. बरं तर
वारंवार जे आहे मी खरं ते खरंच आहे, ज्या ज्यावेळी माननीय देवेंद्रजींचे मी आभार मानले त्यावेळी मी माननीय अजितदादांचे सुद्धा आभार मानताना, राजकारणात काय चाललंय तुम्हाला माहिती आहे, कोण खुर्दमधून बुद्रुकमध्ये येते परत खुर्दमध्ये जाते सगळ्यांना माहित आहे, पण तरी सुद्धा मी त्यांचं आभार जाहीर मानले, त्यांना भेटून त्यांचा आभार मानले केला. मी परत सांगतो की मी देवेंद्रजींचे जसे आभार मानले, 200-400 फोन केले, 5-25-50 बैठका घेतल्या, तसंच या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींचे मी आभार मानले. तुम्ही त्यांच्या पक्षात असतानाही मानले, तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये नव्हता त्यावेळेस सुद्धा मानले. त्यामुळं राजकारणात अजितदादा म्हणा तुम्ही, अजितदादांचं सांगतो, परत सांगतो. त्यामुळं तुम्ही नाही देवेंद्रजींचं मानलेच ना, त्यांच्या पक्षात नाही गेलेलोच नाही ना. कोणाच्या पक्षात नाही? तुम्ही नाही मी तुम्हाला ते सांगतोय, मी आभार देवेंद्रजींचे आणि अजितदादांचे मानले. तुम्ही कोणत्या पक्षात गेलाय आता तुम्हाला आठवलं तर बरं. एक विषय बरं का अध्यक्ष साहेब, हे बघा, आता भीमा पाटस कारखाना तुम्ही चेअरमन व्हाईस चेअरमन आपले नामदेव नाना आहेत आणि संचालक मंडळ आहे. आता तुमच्या ताब्यात भीमा पाटस सहकारी साखर कारखाना, ठीक आहे, बँकेनं कर्ज दिलं असेल, बँकेच्या ताब्यात असतो, पण रात्री 3 वाजता का 4 वाजता साखर 1 लाख पोती जळाल्याचं म्हणजे हे आलं आणि त्याचं एक FRI झाली. FRI आता ऐका जरा तुम्ही, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, हा FIR झाली. FIR मध्ये माझ्याकडे प्रत आहे त्याची, आणि त्या प्रतिमध्ये काय म्हटलंय, रॉकेलचं ड्रम आणि कापराच्या पुड्या ह्या तिथं सापडल्या. ती जाळणारं की तिथंच विसरून गेलं, त्याच्या लक्षातच नाही राहिलं की घेऊन जावं, ते तिथंच विसरून गेलं. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, मग ह्याच्यावर तुम्ही कारवाई का केली नाही? तुम्ही तर अध्यक्ष, तुमच्याकडे सत्ता सगळं आहे, गेली 4 वर्ष झाली या गोष्टीला, तुम्ही का याच्याकडे कारवाई केली नाही? या प्रश्नाचं उत्तर द्या मला. झाला प्रश्न? झाला. उत्तर देईपर्यंत थांबणार? हे तोपर्यंत माईक बंद कर. हे बघा काय ह्याच्यामध्ये खरं तर, हे बघा, शांत बसा जरा. उत्तर इतकाच गंभीर प्रश्न आहे, गंभीर उत्तर मला देऊ द्या. मी बोललो का मध्ये? दोन शब्दात आपल्याला काहीच होत नाही. चेअरमन साहेब, आपलं 2 शब्दात त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. सगळ्या सभासदांना वेठीस धरू नका. बँक लागली की तुम्ही उमेदवार उभं करत नाही, कारखान्याची इलेक्शनच घेत नाही, ह्यांनी उमेदवार लावायचा उभा करायचा प्रश्न. तुम्ही दोघं 2 तास बसा आणि बँकेची आणि त्या कारखान्याची चर्चा करा. आम्ही सभासदांच्या वतीनं आम्हाला बोलू द्या. इथं आमच्याकडे एवढं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देऊ तिकडचं, मग तुम्हाला संधी देतो. हे बघा माननीय ताई, तुमचं आमच्यात तसं काही कोणाचं मत नाहीये. तुमचं जे मत आहे तुमचा अंतर्गत मतभेदाचा विषय आहे. मला प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्ही 1-1 तास उत्तर देताय. काय आम्ही काय बसून राहायचं का? सगळ्या सभासदांनी सभासदाचं सन्मान करणं आणि त्याचं समाधान करणं हे माझं कर्तव्य आहे. सभासद म्हणून कारखान्याचा विचारू द्या. हे तर ऐका ना, एक विनंती आहे, एवढ्या का प्रश्नाचं मला उत्तर देऊ द्या. बरोबर आहे, पण 2च मिनिटात द्या. देऊ द्या. खाली बसा जरा, आता मला बोलू द्या, त्यांचं उत्तर होऊ द्या. मग मी हे बघा याच्यामध्ये की एक मिनिट, याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं तर FRI नाही. हे थांब रे, हे थांब, एक मिनिट. नाही जिथं नाही, असं नाही, चुकीची दुरुस्ती करायला पाहिजे. FRI नाही, FIR. चेअरमन साहेब, ठीक आहे, थोडं वयाप्रमाणे त्यांनी अल्फाबेट्स बदलले असतील, पण तुम्ही हे करा ना. कशाला हे करता? कशाला त्याच्यावर स्पेस करता?
समजून घ्या ना, तुम्ही उगाच तिथं त्या. कुणाचं वय झालंय? माझं कुणा झालं बाबा? चला उत्तर द्या, म्हणजे आम्हाला बाकीचे प्रश्न विचारायला आम्ही मोकळे. ते FIR जी झाली त्याप्रमाणे तपास झालेला आहे. तपास करणं हे पोलिसांचं काम असतं. आपल्याही 2.5 वर्षामध्ये सरकार होतं, आपल्यालाही संधी होती, तपास झालाय, कधी त्याचा तपास परतही होऊ शकतो, त्याप्रमाणे त्याचा योग्य तपास पोलिसांनी केलाय. तर मी तपास केला पाहिजे ही तुमची अपेक्षा आपल्या कुठल्याही कायदे चौकटीत बसत नाही. बँकेत एखादा घोटाळा झाला तर त्या बँकेच्या चेअरमनला आणि संचालक मंडळाला ती चौकशी करावी लागते. हे कसं तुम्ही सांगता इतकं चुकीचं? दैनंदिन कामकाज अहो मला बी 50 वर्ष येतात राजकारणामध्ये, मान्य केलं असं काय करता? मध्ये बोलून तुम्ही इतकं चुकीचं कसं काय आम्हाला उत्तर देता? अशी चुकीची नका उत्तर देऊ. तुम्हाला करता येत नाही, तुम्हाला काय अधिकार नाही, आपल्या अंगलट येते म्हणून काही करायचं म्हणजे सोडून द्यायचं असं नसतं. आता आपलं काय ठरलंय? की माझं अरे मागच्या अरे म्हणजे तुम्ही आपलं ठरलंय, तुमचं ठरलंय का? तेच कळा ना आम्हाला. तुम्ही कशाला म्हणताय मग? ठरलंय का तुमचं? म्हणजे आम्हाला एक मिनिट थांबा. तर तुम्हाला परत सांगतो की बँकेचं कामकाज किंवा कारखान्याचं कामकाज हे दैनंदिन त्या संचालक मंडळाने पाहायचं असतं. आणि असं काही घटना घडली तर हा अपघात आहे, अपघाताची चौकशी पोलीसच करतं आणि आपल्या अंतर्गत कामकाजाची चौकशी आपणच करतो. हा त्यातला फरक तुम्ही थोडा समजून घ्या. तिसरं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिल्हा बँकेनं पूर्ण रक्कम ही निराणी शुगर कडून पूर्ण साखरेची जेवढं उचल होती ती पूर्ण भरून घेतलेली आहे. त्यामुळे बँकेला पोती कमी आली, जास्त आली, बँकेने जेवढं पोत्यावर तारण दिलंय तेवढं पैशाची परतफेड ही निराणी शुगर्सने केलेली असल्यामुळे आणि त्या ठिकाणी स्टॉक संदर्भात कुठलीही त्या ठिकाणी अडचण निराणी शुगर्सनी त्या ठिकाणी मांडलेली नाही. जेवढी साखरेची उचल आहे त्याप्रमाणे साखरेच्या पूर्ण रक्कम ही व्याजासह आणि पुढच्या NPA नंतरच्या व्याजासह तुम्ही घेतलेली आहे. जिल्हा बँकेने तुम्ही म्हणजे जिल्हा बँकेने घेतलेली आहे. त्यामुळे त्या संदर्भातलं जे काही नुकसान झालंय त्या संदर्भातलं इन्शुरन्स कंपनी त्याच्यामध्ये दावा चालू आहे. पण त्या ठिकाणी गोडाऊन तुमच्याकडे असल्यामुळे आणि कारखान्याचा ताबा तुमच्याकडे असल्यामुळे ती तुमची जबाबदारी होती. हे बघा अध्यक्ष साहेब, हे जरा थांबा जरा. आता बोलू दे. हे बघा आम्ही कारखान्याचे मालक म्हणून इथं बसलोय आणि तुम्ही चालक आहात, आम्ही मालक आहोत. आमची एकच अपेक्षा इच्छा आहे, जर कारखान्याचं अशा प्रकारे नुकसान झालं असेल आणि त्याला कोण जबाबदार असेल तर त्या कारखान्याच्या संचालक मंडळाची आणि चेअरमन व्हाईस चेअरमनची जबाबदारी आहे की ते कुठल्याही परिस्थितीत त्याची कारवाई कायदेशीर. आज 3-4 वर्ष का घालवली तुम्ही? 3-4 वर्ष घालवली. हे बघा प्रश्न संपला की तुम्ही मला प्रश्न संपला की सांगा, मी उत्तर देणार. नाही मला सांगा, साखर जळाली, कुठली साखर? आता मी 10 वर्ष कारखाना चालवलाय, हे ऐका जरा, 10 वर्ष मी कारखाना चालवलाय. साखर जळाली तर जळालेली साखरेचं तुम्हाला सांगतो एक 5% ते 10% फक्त नुकसान होतं. राहिलेली साखर रिसायकल होते सगळी. म्हणजे समजा 1 लाख पोती जळाली असतील तर 10,000 पोती त्यातली फक्त खराब होतील आणि 90,000 पोती परत रिसायकल होऊन चांगली साखर होते, असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून ते केलंय का तुम्ही? त्याच्यातनं काय झालंय का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जरा नीट आम्हाला व्यवस्थित सांगा. तुम्ही चालक आहात, आम्ही मालक आहोत. इथं मालक म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय. मालक म्हणून इथं बँक आणि याचा संबंध नाही. आम्ही मालक आहोत, तुम्ही चालक आहोत. बोला. प्रश्न झाला, उत्तर देऊ. हो द्या. तुम्हाला परत तेच सांगतो की त्यात जे नुकसान झालं त्याचा पंचनामा करून जे काही 15,000 12,000-14,000 पोत्याचं जे नुकसान झालं तुम्ही सांगितल्याप्रमाणे 90% साखर वाचली, 5-10% गेली, तर ती रिसायकल करून निराणी शुगर्सनी पुढच्या सीझनमध्ये त्यांनी तुमचे पूर्ण बँकेचे पूर्ण जे राहिलेले साखरेचे पैसे भरले, जळलेल्या साखरेचे सुद्धा पैसे भरले, सो कॉल्ड जी काही जळली असेल ती जी,
आणि त्यांनी पूर्ण भरून रिसायकल करून, तुमची जी सूचना आहे योग्य आहे, साखर रिसायकल होऊ शकते, रिसायकल केली त्यांनी, त्याची रिसायकल करून तुमचे पूर्ण जिल्हा बँकेचे पूर्ण पैसे भरले आणि त्यामुळे ती प्रक्रिया तुम्ही सांगितल्याप्रमाणे पार पडली. तुमचा जो म्हणणं आहे की ही ओपन एन्क्वायरी असते, त्याच्यामध्ये पोलिसांनी ओपन एन्क्वायरी केलेली आहे, त्याच्यामध्ये त्याचा पंचनामा झाला आहे, त्याची चार्जशीट दाखल झाले, ज्यावेळी ज्यांनी सूचना केल्या, कोणी DYSPला फोन केले, कोणी PIला फोन केले, त्याची माहिती माझ्याकडे असते, कोणी कोणाला फोन करतं त्याची. ते सगळ्यांनी जे तक्रारी केल्या त्याची दखल घेऊन त्या दिशेनं आपण तपासही झाला आणि त्या तपासामध्ये चार्जशीटमध्ये सगळं आलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुढं जी काही कारवाई व्हायची ती पोलिसची कारवाई चालू आहे. तुम्ही त्याच्या संदर्भातलं माझं एक मत आहे, जे कायदेशीर आहे ते तुम्ही खोडलं तर मला आनंद होईल की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ताबा हा जिल्हा बँकेचा होता. ठीक आहे ना, मी मान्य करतो ना. हा, बस मग मान्य मी केलं सभासद, ना. हे बघा एक गोष्ट मला आता होऊ द्या ना माझं मला पूर्ण. एक गोष्ट सांगा तुम्ही. आता माझं उत्तर पूर्ण होऊन द्यायला पाहिजे किंवा तुम्ही एकदा परत एक प्रश्न विचार, मी परत उत्तर हे देतो. बघा, माझा प्रश्न असा आहे की मी जसा असा आहे मालक म्हणून तुम्हाला चालक म्हणून प्रश्न विचारला, बरोबर आहे. त्याचं उत्तर तुम्ही दिलंय. आता माझं म्हणणं असं आहे, म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मी गेली 40 वर्षापासून बँकेवर आहे. नोटाबंदीमध्ये जरा थांबे राजा, हे थांबतो शांततेनं उद्या. नोटाबंदीमध्ये बरं का अध्यक्ष साहेब, म्हणजे ईडी आलं बँकेमध्ये, ईडी आलं, CBI आलं, तो काय किरीट सोमाय का काय, तो किरीट सोमाय बी त्या बँकेत आला. अख्खी बँक सगळी खातं चेक केलं. का चेक केलं? की आम्ही काहीतरी लफडा केला आणि काहीतरी गफला केलाय म्हणूनच केलं की नाही. म्हणून केलं. मग तिथं काही सापडलं नाही, त्यांनी मीडियाला सांगून टाकलं त्यावेळेस खाली की बँका कुछ नाहीये आणि गाडीत बसून निघून गेले. तसं आमचं म्हणणं आहे, तुम्ही बँकेचे इतर कारखान्याचे ही अध्यक्ष उपाध्यक्ष आणि चालक म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणलं तर आणि चालक म्हणलं तर काय फरक पडतो? अध्यक्ष म्हणते मग अशी चालक म्हणताय. चालक आणि अध्यक्ष. आता मी बी बँकेचा चालकच आहे, असं काय करता तुम्ही? त्यात वाईट काय तू बोलतो मी? तुम्हाला वाईट का वाटतं एवढं? तर मला म्हणायचं, तुम्ही हे जर राखेलचा ड्रम आणि कापराच्या पुड्या FRI मध्ये असतील तर या गोष्टीची चौकशी तुम्ही करून घेतली पाहिजे आणि खरं खोटं उघडकीच आलं पाहिजे, असं माझं मत आहे. त्याच्यात मी चुकीचं काय झालं की मला सांगा. प्रश्न झाला, मातामध्ये नाही बोलणार याची खात्री नाही. अजिबात नाही. तर आता त्याच्यात मी परत सांगतो की जी FIR दिली त्याप्रमाणे चौकशी झाली. त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी आम्ही संस्था म्हणून पुणे जिल्हा बँकेत हा प्रश्न विचारायला पाहिजे की कारखान्याचा ताबा तुमच्याकडे होता, गोडाऊनचा ताबा तुमच्याकडे होता आणि त्यामुळे तुम्ही ताबा घेतलेला असल्यामुळे ज्या संस्थेचं नुकसान झालंय ती जबाबदारी ही तुमचीच आहे. जी घटना घडली ती का घडली, कशी घडली आणि त्यावेळी बँक काय करत होती, ज्यांच्या ताब्यात हा कारखाना होता, त्याचं उत्तर तुम्हीच द्या. माझी सगळी तयारी आहे. बँकेवर काही जबाबदारी आली ना, माझी ती संस्थेची तयारी आहे. पण तुम्ही असं ताकाला जाऊन गाडगा लपू नका. तुमची जबाबदारी असतात, जी काही जबाबदारी आहेत. तुम्ही 4 वर्ष का नाही केलं? 4 वर्षामध्ये का कारवाई केली नाही? आम्ही हे उत्तर तुम्हाला इकडे मला विचारा. उगाच तसं नाही, तो लय आता जास्त हे करतोय म्हणून त्याला आपण तुम्ही गैरसमज करून नका घेऊ. आजची सभा एक मिनिट, मला एक दादा प्रश्न विचार. एक मिनिट मी चेअरमन साहेब, एकच महिला उठली आहे. महिलांचा सन्मान मोदी साहेबांपासून लाडक्या बहिणीपर्यंत सगळीकडे. माझं झाल्यानंतर बहिणींना वेळ द्या, माझं झाल्यानंतर बहिणींना वेळ द्या. माझं काहीच नाहीये. मला एक प्रश्न विचारायचा आहे की कारखाना सभासदांचा, आता बरोबर आहे की ही गोष्ट, बँक सभासदांची, माझं काय लावले हे मला काय सांग. आमचं थोडं सोयीचं कारखान्याची पण इलेक्शन आणि सोयीचं करून टाका. जरा तरुणांना संधी द्या. इकडच्या असू द्या नाही तर इकडच्या असू द्या. एक मिनिट तुम्ही थोडं लेट आला. सभा चालू झाल्यानंतर बंद पडलेलं आहे ते 10 बसा. विषय असा झाला, असं बोलू नका. हे सहन वैयक्तिक घेऊ नका. मग आता वैयक्तिक घेऊ. ऐका ना,
मी काय घेऊ सांगू नका. ऐका एक मिनिट वैयक्तिक बोलू नका अहो, ते त्यांना पण सहकार्याची ज्यांना ज्यांना काळजी आहे ना एक लक्षात घ्या त्यांनाच प्रश्न करतो ऐका ना. आतून दादा पास झालं प्रश्न विचारून मी साधारणतः आपण सगळे सभासद या ठिकाणी उपस्थित आहात. गेल्या 15 वर्षात एवढी खेळीमेळीची दादा सभा या ठिकाणी तुम्ही कधी घेतलेली नाही. कायम गोंधळ कालवा ह्याच पद्धतीने सभा झाली. आजची जी सभा होते आहे बोलतो ए बाबा ऐका ना. दादागिरी माझी पण बरोबर तयारी नाही. बोलायची माझी पण त्याला मी स्वातंत्र्य माझी दिलं पण तयारी, तुम्हाला. मी वैयक्तिक एक बोलतोय. मिनिट. वैयक्तिक नाही बोलायचं, ते चाललंय माझं, मी बोलतो. एक मिनिट थांब ऐक ना एक मिनिट थांब ही दादागिरी झाली. एक मिनिट ऐक जरा ऐकून घ्या बोलूनच खाली बसतो. अरे ऐकून घ्या बाबा तुम्ही आहे ना तुम्हाला बोलायला दिले तुम्हाला गोड वाटते हा त्याला बोलायला दिलं तर काय अडचण आहे तुम्हाला मग शांत बसा ना विचारतो ना शांत बसा ऐकून घ्या त्याचं पण तो पण सभासद आहे ना खाली आता खाली तुम्ही- बसायला सांगायचं मी बोललो. अनिल अनिल तुम्हाला हे विचारलं बघ, सभासदांना सांगणार मी. हे बघ सगळ्यांना कोण कोणावर आले माहितीये तुला तुझे लोक बोलले पक्षाची तुला गोड वाटतंय आणि दुसरे बोलले तर तुला काय वाईट वाटायला लागले मागून आरडाओरडा करता का प्रश्न अनिल समजून घ्या. जरा प्रश्न विचारू दे. तुम्ही हो विचारेल तुम्ही बघेल ना सभेचा प्रमुख मी आहे मी त्याला सांगेल मला विचारा म्हणून तुम्ही बोलायचं काहीच कारण नाही विषय साधा विषय आहे. चेअरमन साहेब आजची सभा खूप खेळीमेळी चाललेली आहे. आमच्यासारख्या सभासदाला पण आनंद वाटतो. आप्पांच्या पद्धतीनं आपला प्रश्न विचारतायत. चेअरमन साहेब तुम्ही त्या गोष्टीचं उत्तर देताय. ज्या काही गोष्टी मागच्या 15 वर्षात 10 वर्षात 4 वर्षात घडल्या त्याचा प्रत्येक गोष्टीचा निर्वाह आम्हाला मिळतोय आणि आम्हाला सुख देते. आप्पा तुम्ही बरोबर प्रश्न विचारताय आणि ते पण बरोबर उत्तर देतात. आम्हाला निर्वाह होऊ द्या ना. ताईंनी मध्ये बोलायचं अनिलनी म्हणायचं तुम्ही बोलूच नका. हे काय चाललंय आम्ही पण सभासद नाही तर होऊ द्या ना जरा बोलू द्या ना. तुम्ही पण शांत राहा ना जरा. सांगतो ना त्यांनी सांगितलं सांगतील ते बोलू का मी मला या ठिकाणी एक गोष्ट मांडायची आहे. गेले त्या माहितीप्रमाणे मला वाटतं मनोजनी का कोणी इथं तरी निवडणुकीचा विषय काढला. चेअरमन साहेब बाकीच्या कारखान्यांच्या निवडणुका झाल्या आपल्या बरोबरच्याच कारखान्यांच्या निवडणुका झाल्या. माझी तुम्हाला विनंती राहील की एक तर मागच्या वर्षी मी अग्रीमेंटची कॉपी मला मिळावी असं आग्रह धरला होता. काय होतंय अग्रीमेंटची कॉपी न मिळाल्यामुळं अग्रीमेंट MSC बँक लीड बँक PDCC बँक ह्या सगळ्यात आम्हालाही कळत नाही. शेवटी बँक पण शेतकऱ्यांची आहे कारखाना पण शेतकऱ्यांचा आहे. हे जर आम्हाला सविस्तररित्या कळालं असतं तर कदाचित आम्ही आपणना सांगितलं असतं हे प्रश्न ते प्रश्न काय आहेत. तर त्या बाबतीत थोडंसं तुम्ही अजूनही दखल घ्या. अग्रीमेंटची कॉपी मिळाली तर आम्हालाही थोडासा अभ्यास करता येईल. आम्हाला कारखाना चालावा हीच इच्छा आहे कारण शेवटी शेतकऱ्यांचा कारखाना आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सहकारी साखर कारखाना आहे भाडे तत्वावर दिलेला आहे. परंतु हे करत असताना माझी माहिती तुम्ही जास्त कायदेशीर बोलता तुम्ही वकील आहात त्याच्यामुळं माझी माहिती जी आहे ती अशी आहे की आपण इलेक्शनचे पैसे भरल्यावर आपली इलेक्शन लागते. जर कारखान्याकडे इलेक्शनला पैसे असतील तर भरा नाही तर सभासद कॉन्ट्रीब्युशन काढून पण भरतील. जर समजा तशी जर नाही माझी माहिती आहे मला इलेक्शन लावायचीच स्थिती आली आणि त्यावेळेस ज्यावेळेस लागेल त्यावेळेस काही पैसे कमी पडतील ते तुमच्याकडून मी मागून घेईल. उलट कॉन्ट्रीब्युट करून द्या जर आवश्यकता असेल तर. तशी जर स्थिती आली कारखान्याकडे पैसे भरायला नाही निवडणूक लांबायला लागली. माझी माहिती जी आहे की बाबा आपण निवडणूक आयोग नाही ऐका ना मी माझी माहिती सांगते मग सांगा ना तुम्ही. निवडणूक आयोगाकडे पैसे भरल्यानंतर इलेक्शन ही माझी माहिती उत्तर दिलं ना मी तुम्हाला आता त्याच्या आधीच्या प्रश्नाकडे अजून एक बोलू दे ना नाही आता ताई आता तुमच्या नंतर पोळ आणि आपण 4 प्रश्न विचारून दिले तुम्ही मला 2च प्रश्न झाले माझे. एक साखरेचं तुम्ही मान्य केलं आणि हे आणि तिसरा प्रश्न ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना जास्त प्रश्न ऐका ना आणि कामगारांच्या बाबतीत शेवटी तुम्ही काय किंवा कोणी काय आम्ही उपोषणाला भेटी दिल्या होत्या. कामगार हे तालुक्यातले आहेत. मला मान्य आहे काही गोष्टी तुमच्याकडनं त्यांच्याकडनं झाल्या असतील पण माझी विनंती राहील की कामगारांचे पैसे जे काही तडजोडीत असतील ते देऊन टाका. म्हणजे वारंवार दर जनरल मीटिंगला हा प्रश्न येतो तो प्रश्न येणार नाही. आणि कारण काय होतं कामगारांचा निवडणूक आलाय की कामगारांचे प्रश्न येतात त्याच्यामुळे तो प्रश्न मिटवून टाका. तडजोडीच्या बाबतीत आपण सांगितलं त्या पद्धतीनं
मी आपल्याला उपोषण झालं तेव्हा फोन केला होता, तर त्यावर आपण निर्णय घ्यावा ही विनंती करते. आणि साखरेचं मात्र तुम्ही जसं म्हणलाय विचार नका करू, आज जाहीर करा. मागच्या वेळेस पण तुम्ही हेच उत्तर दिलं होतं, पण मला ती अग्रीमेंटची कॉपी, बँक राहिली, कारखाना राहिला, पण अग्रीमेंट सभासदांचं मिळालंच. मी तुम्हाला सगळी त्याची कॉपी देतो. एमएससी बँक, भीमा पाटस कारखाना आणि निराणी असं अग्रीमेंट झालेलं आहे. हे मी तुम्हाला कॉपी देतो. कॉपी आहे की कॉपी? मग ऐका, बघा तुमचाच, नागवडे ताई, तुमचाच प्रश्न तुमचंच उत्तर आहे. ते सोमवारी मला कॉपी देणार आहेत, त्याची कॉपी तुम्हाला घ्या. आम्ही एमएससी बँकेकडून पैसे घेतले. एमएससी बँकेने पैसे 31 मार्चच्या दरम्यान 2 दिवस लेट दिल्यामुळे लोकांना 31 मार्चचा फायदा झाला नाही. त्याच्यामध्ये प्लेज कर्ज द्यायला काहीच अडचण नव्हती, परंतु बँकेच्या मी एमडीशी बोललो, त्याच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आम्ही एमएससी बँकेकडून ते प्लेजचं कर्ज घेतलं आणि त्या संदर्भात तुम्ही सकारात्मकता दाखवली आणि जे कायद्यात बसून शक्य आहे, जे नियमात बसून शक्य आहे, पाटस कारखान्याला किंवा निराणी शुगर्सला, उदाहरणार्थ निराणी शुगर्सला घ्यायलाही काय अडचण नाही, तुम्हालाही द्यायला काय अडचण नाही. की तुम्हाला जे काय कर्ज लागेल ते कर्ज आमच्याकडनं कुठल्याही परिस्थितीत मिळेल, त्याची चिंता करू नका. त्याच्या बाबतीमध्ये म्हणूनच मी तुमचे आभार मानण्यासाठीच उभा आहे. तुम्ही अतिशय चांगली भूमिका घेतलेली आहे, त्याचा मला आनंद झालेला आहे. आणि त्यामुळेच मी घाई माईक चालेल तर उठून बोलायला चाललोय. तर आपलं थोडा ताळमेळ राहिला तर मागं जे सभासद मागणी करतायत किंवा तक्रार करतात की आपल्या अवमेळामुळं तालुक्याचं नुकसान झालं, ते होणार नाही याची काळजी घेऊ. भरपूर निवडणुका लावू, भरपूर निवडणुका लढू, परंतु चांगलं काम चाललं असेल तर त्या ठिकाणी एकमेकांना बरोबर घेऊन पुढे गेलो तर या तालुक्याचं हित आहे हा विचार घेऊन या सभेतून बाहेर पडण्याचं काहीच हरकत नाही. आता तुम्ही आमच्या परवापर्यंत विरोधी पक्षात होता, एका रात्रीत तुम्ही लगेच खुर्द बुद्रुकचा तुमचा वाद नंतर मिटवा. तर ते तुम्ही मित्रपक्ष म्हणून आला तर मित्रपक्षांचा सन्मान करणं आणि एकमेकाच काय आहे बघा, माझ्यात पण रग आहे, समजलं? तुमच्यात रग असेल ना, माझ्यात पण रग आहे, पण दाखवण्याचं हे ठिकाण नाही. बरोबर आहे? तुम्हालाच रग आले असं वाटलं तर ते काही योग्य नाही. आणि फार इतके 2-4 हजार सभासद बसलेले असताना आपला एखादा निवृत्त कर्मचारी उठून चेअरमनला आरवाची बोलू शकतो, वाकडं तिकडं बोलू शकतो, हे लोकशाहीचं प्रतीक आहे. पण हे लोकशाही चांगल्या मार्गाने करायचं आवाहन तिथं सगळ्यांना मदत केलेली आहे, करणार आहे. मग आता समारोप करायचा का? सर्व सभासद उपस्थित राहिल्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि पत्रकार बंधू देखील आभार मानतो. मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती, ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. तर मंडळी, अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत.